लातूर येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका 22 वर्षीय तरुणीचे तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी अपहरण केले. मात्र त्यानंतर पैसे मिळाले तरी तरुणी घरी आपले नाव सांगेल या भीतीने तिचा खून केला. भाग्यश्री सूर्यकांत सुडे वय 22 असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी शिवम फुलवळे, सागर जाधव आणि सुरेश इंदोरे या तिघांना अटक केली आहे. तरुणी अभियांत्रिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळची लातूरची असलेली भाग्यश्री वाघोली परिसरातील एका नामांकित अभियांत्रिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. 30 मार्चच्या रात्री 9च्या सुमारास ती विमानतळ परिसरातील फिनिक्स मॉल इथून बेपत्ता झाली होती. दरम्यान मुलीसोबत संपर्क होत नसल्याने तिच्या आईवडिलांनी पुणे गाठून पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. याच कालावधीत तिच्या आईवडिलांच्या मोबाईलवर खंडणीसाठी मेसेजही आला. 9 लाख रुपये द्या अन्यथा मुलीला मारून टाकू अशी धमकी त्यामध्ये देण्यात आली होती. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीने या संपूर्ण घटनेला वाचा फोडली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. शिवम हा मयत तरुणीचा मित्र आहे. त्याने झूम कार ॲपवरून गाडी भाड्याने घेतली होती. 30 मार्चला रात्री आरोपींनी भाग्यश्रीचे अपहरण केले आणि खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकला. प्राथमिक माहितीनुसार कर्जबाजारीपणा आणि लालसेतून आरोपींनी हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाग्यश्रीचे अपहरण केल्यास आपल्याला पैसे मिळू शकतात असा आरोपींचा समज झाला आणि त्यातून त्यांनी हे कृत्य केले. तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुणे पोलीस पुढील तपास करत आहेत.